नमस्कार, मी रोहित साळुंखे. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील 3 जणांचा बळी गेला. शनिवारी सकाळी शाहूनगर येथे ही घटना घडली असून मृतात आजी आजोबा व नातीचा समावेश आहे. नव्या बांधकाम स्थळावर ही घटना घडली असून या प्रकरणी बांधकामाच्या मालकासह 3 जणांविरुद्ध दुर्लक्षाचा ठपका ठेवून FIR दाखल करण्यात आला आहे. हिरप्पा गणकाप्पा लमानी उर्फ राठोड, वय वर्षे 50, त्यांची पत्नी शांतव्वा हिराप्पा लमानी उर्फ राठोड, वय वर्षे 48, त्यांची नात अन्नपूर्णा हुन्नाप्पा लमानी उर्फ राठोड, वय वर्षे 8, तिघेही मूळचे राहणार आरिबेंची तांडा, तालुका रामदुर्ग, सध्या राहणार शाहूनगर, अशी या दुर्दैवींची नावे आहेत. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. याबरोबरच लक्ष्मीताई फाउंडेशनकडूनही आर्थिक मदत करण्यात आली. घटनास्थळावरूनच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून त्यांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर सरकारकडून भरपाई जाहीर केली. बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी मंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी प्रसिद्ध गोकाक धबधब्याला भेट देऊन पर्यटकांच्या सुरक्षतेबाबत व धबधब्याच्या विकास कामांची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आज बेळगावचे SP संजीव कुमार यांच्या फोन इन कार्यक्रमात एकूण 83 कॉल्सला रिप्लाय देण्यात आला. यावेळी फोनद्वारे जनतेने थेट SP यांच्याकडे आपल्या तक्रारी आणि समस्या मांडल्या. अवैध दारू विक्री, वाहतूक कोंडी यासंबंधी अनेक तक्रारीसह नागरिक सुविधांबद्दल नागरिकांनी काही सूचना केल्या. बेळगाव उपनगरातील चोऱ्यांचे लोण आता भरवस्तीतील गल्ल्यांमध्येही सुरू झाले आहे. गोंधळी गल्ली येथील एका बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे 12 लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. शनिवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. RCUच्या युथ रेड क्रॉस आणि RLS विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने पोस्टर प्रेझेंटेशन आणि इंटरनॅशनल जिन्होवा कन्व्हेन्शन डे 2023चे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटकीमठ, VTUचे उपकुलगुरू विद्याशंकर S, डॉ. SB कुलकर्णी व अन्य मान्यवर उपस्थित होते. महापालिकेची सर्वसाधारण बैठक दिनांक 16 ऑगस्ट रोजी होणार असून या बैठकीच्या नोटिसा पुन्हा कन्नड आणि इंग्रजीमधून देण्यात आल्या. त्यामुळे मराठी भाषिक नगरसेवकांनी ती नोटीस नाकारली होती. त्यामुळे आज शनिवारी पुन्हा मनपाच्या कर्मचाऱ्यांनी मराठी भाषिक नगरसेवकांच्या घरी जाऊन दरवाज्यावर त्या नोटिसा चिकटविल्या. याचा जाब मनपाच्या आगामी बैठकीत महापौरांना विचारला जाणार आहे. भाऊराव काकतकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सांस्कृतिक स्पर्धा घेतल्या गेल्या. मेहंदी, चित्रकला, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे आणि नववधू सारखा पेहराव करून शृंगार अशा स्पर्धा घेतल्या गेल्या. या भन्नाट स्पर्धेला विद्यार्थिनीही चांगला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. SN पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले. सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका अनिता पाटील व हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापिका नीता पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बेळगाव तालुक्यातील विविध ठिकाणी विकास कामांना विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी चालना दिली. रहमतनगर, हिरेबागेवाडी येथे ड्रेनेज काम तसेच तुंबरगुद्दी, सोमनट्टी आणि अरळीकट्टी येथे सरकारी शाळांच्या पुनर्निर्माण कामांना त्यांनी चालना दिली. याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर हर घर तिरंगा 2.0 हे अभियान दिनांक 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान राबवण्यात येत आहे. हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत भारतीय डाक विभागामार्फत बेळगाव जिल्ह्यातील डाक कार्यालयात राष्ट्रीय ध्वज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मराठा लाईट इन्फंट्री ग्रामपंचायत व न्यू इंग्लिश हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने बिजगर्णी हायस्कूल येथे शनिवारी माझी माती माझा देश हे अभियान राबवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभेदार हरिश्चंद्र शिंदे हे होते. यावेळी अमृत रोपवाटिकेअंतर्गत देशी झाडांची लागवड व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. श्री कालिका दैवज्ञ महिला मंडळाच्या वतीने कुंकुमार्चन सोहळा आयोजित करण्यात आला होता. बेळगाव शहरातील जालगार गल्ली येथील श्री कालिका मंदिरात कालिका दैवज्ञ महिला मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला. या संदर्भात मंडळाच्या सेक्रेटरी नीता शिरोडकर यांनी तरुण भारतला अधिक माहिती दिली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कालिका दैवज्ञ महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
शहरात गटारी, ड्रेनेज, रस्त्याची दुर्दशा होऊ लागली आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीला धोकादायक ठरू लागले आहे. असे धोकादायक ठिकाण वाहनधारकांच्या लक्षात यावे यासाठी भर रस्त्यात बॅरिकेड्स ठेवले जात आहेत. मात्र हेच बॅरिकेड्स वाहतुकीला धोकादायक ठरू लागले आहेत. क्लब रोडवर ड्रेनेज चेंबरची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. मजगाव क्रॉस येथे गटारींच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने दुर्दशा झाली आहे. परिणामी सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत मनपा मात्र उदासीन असल्याचे दिसत आहे. पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. त्यामुळे व्यावसायिक, रहिवासियांनी पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रहदारी पोलिसांनी शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या आणि जागोजागी पडून असलेल्या जुन्या बंद गाड्या स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असून गुरुवारी पोलीस बंदोबस्तात उज्ज्वलनगर हा मुख्य रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आला. बेळगाव शहरातील ही करण्यात आलेली सलग 4थी अतिक्रमण हटाव मोहीम होती. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे तसेच बेळगाव उत्तर रहदारी पोलीस अधिकारी डोनी व अब्दुल नायक यांच्या पथकाने ही कारवाई केली. दुसऱ्या शनिवार सरकारी रजा असतानाही मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी शहरामध्ये पहाटे फेरी मारून स्वच्छता कामाची पाहणी केली. स्वच्छता कामगारांशी चर्चा करून शहरातील कचरा उचल संदर्भातील माहिती जाणून घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ज्ञान प्रबोधन मंदिर या ICSC विद्यालयात आल्फिया या आंतरशालेय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे संचालक अनिल चौधरी व नितीन कपिलेश्वरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनिल चौधरी म्हणाले, आजचे युग स्पर्धेचे आहे. या स्पर्धांमधूनच आपण बरेच काही शिकतो. बक्षीस समारंभास ॲडव्होकेट रवींद्र मुतालिक उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे प्रशासक डॉक्टर गोविंद वेलिंग, शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. मागील काही दिवसापासून बेळगाव गोल्ल्याळी बंद झालेली बससेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी परिवहन अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केले आहे. याबाबतचे निवेदन DTO KK लमानी यांच्याकडे सादर केले आहे. याचबरोबर आजची बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.